तर मला वाटतंय काल आपण उप्स कन्सेप्ट स्टार्ट केलेला आहे आणि त्या उप्स कन्सेप्ट मध्ये आपण क्लास आणि ऑब्जेक्ट शिकलोय तर मला वाटतंय आपण त्यामध्ये काल 1-2 एक्झाम्पल सुद्धा घेतलेले आहेत. काहींच्या लक्षात आलेत, काहींच्या लक्षात आलेले नाहीयेत. म्हणजे कन्स्ट्रक्टर काय आहे, ऑब्जेक्ट कसा क्रिएट करायचा आहे, क्लास कसा क्रिएट करायचा आहे, त्यांच्यासाठी आपण अजून एक एक्झाम्पल घेऊया. जे काल ज्यांना समजलं नाही त्यांना टॉपिक लगेच क्लिअर होईल. तर इथे आल्यानंतर मी न्यू फाईल घेतोय. न्यू फाईल सगळ्यात अगोदर सेव्ह डेस्कटॉप पायथॉन B2 फोल्डरच्या आतमध्ये मी माझी फाईल सेव्ह करतोय. ओके, फाईल नंबर चालू आहे माझी 39.class.py. तर इथे एक मी क्लास तयार करतो. क्लासला नेम तुम्ही तुमच्या मनाने काही दिलं तरीही चालेल. समजा इथे मी EMP नावाचा क्लास तयार केला. EMP नावाचा क्लास. आणि क्लास म्हणजे तुम्हाला माहिती आहे क्लास मध्ये काय असतात तुमचे ऍट्रिब्यूट्स. क्लास ऍट्रिब्यूट्स म्हणजे कोणते? व्हेरिएबल्स आणि मेथड्स. क्लास मध्ये काय असतात? व्हेरिएबल्स आणि मेथड. आणि क्लास मधले तुम्हाला ते ऍट्रिब्यूट्स ऍक्सेस करायचे असेल तर कशाची गरज लागते तुम्हाला? ऑब्जेक्टची. म्हणजे कोण ऍक्सेस करू शकतो? तो ऑब्जेक्ट. आले लक्षात? ओके, एक्झाम्पल घेऊ, तुमच्या लक्षात येऊन जाईल. तर इथे मी EMP नावाचा एक क्लास तयार केलेला आहे. इथे मी कंपनी नावाची इथे एक व्हेरिएबल घेतो. इथे TCS. त्यानंतर इथे लोकेशन नावाचा एक व्हेरिएबल घेतो. लोकेशन इज इक्वल टू पुणे. ओके, तर आता हे जे काही व्हेरिएबल्स आहेत हे व्हेरिएबल्स कोणते आहेत माझे? क्लास व्हेरिएबल. कोणते व्हेरिएबल? क्लास. आता इथे त्याच्यानंतर क्लास मध्ये काय असतात तुमचे? व्हेरिएबल आणि मेथड्स. तर इथे एक मेथड तयार करतो मी. मेथड म्हणजे थोडक्यात आपलं फंक्शन. ओके, तर इथे एक मी स्टेटस नावाचं एक मी फंक्शन घेतलंय. स्टेटस नावाच्या फंक्शन मध्ये ओके, समजा थोड्या वेळ मी इथे पास राईट करतो. पास म्हणजे काय? एक कीवर्ड आहे. असं सांगतोय की तुमचं पुढे काम कंटिन्यू काहीतरी चालू आहे. थोड्या वेळ मी याला स्टॉप करतो आणि इथे मी एक ऑब्जेक्ट तयार करतो. तर इथे मी E1 नावाचा ऑब्जेक्ट तयार केला आणि त्या E1 नावाच्या ऑब्जेक्ट मध्ये हा एक क्लास राईट केलाय. म्हणजे मी इथे काय केलाय? क्लासचा एक ऑब्जेक्ट तयार केला. काय? E1. तर आता हा जो काय E1 आहे हा E1 काय करू शकतो? या क्लास मधले व्हेरिएबल्स आणि मेथड्स तो काय करू शकतो? ऍक्सेस करू शकतो. म्हणजे यूज करू शकतो. इथपर्यंत क्लिअर आहे? ओके, आता जर समजा या ठिकाणी मी असं राईट केलं काय? प्रिंट मध्ये E1 डॉट कंपनी, तर काय भेटेल? TCS. जर मी या ठिकाणी E1 डॉट इथे राईट केलं लोकेशन, तर काय भेटेल? पुणे. इथपर्यंत क्लिअर आहे? ओके, त्यानंतर मी ते असं राईट करतो E1 डॉट फंक्शन कॉल करतो स्टेटस फंक्शन. इथे काय भेटेल मला? माझं फंक्शन काय होईल? ते कॉल होईल. सध्या तरी मी त्या फंक्शन मध्ये काही राईट केलेलं नाही, पण इथपर्यंत क्लिअर आहे? ओके, त्यानंतर आता मी या ठिकाणी ऑब्जेक्ट व्हेरिएबल पास करतो. आता हे कोणते ऑब्जेक्ट? हे कोणते व्हेरिएबल आहेत? क्लास व्हेरिएबल. आता मी या ठिकाणी कोणते व्हेरिएबल पास करतो? ऑब्जेक्ट व्हेरिएबल. ऑब्जेक्ट व्हेरिएबल मध्ये समजा मी इथे नेम पास करतो साई आणि इथे मी त्याची सॅलरी या ठिकाणी काउंट करतोय 50,000. ओके, तर आता जर समजा तुम्ही या ठिकाणी क्लासमध्ये व्हेरिएबल पास करत असताल, आर्ग्युमेंट्स पास करत असताल, म्हणजे याला म्हणतो आपण ऑब्जेक्ट व्हेरिएबल. आणि ऑब्जेक्ट व्हेरिएबल जर तुम्हाला तुमच्या क्लासमध्ये क्रिएट करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला हेल्प लागते कन्स्ट्रक्टरची. कशाची हेल्प लागते? कन्स्ट्रक्टर. म्हणजे कन्स्ट्रक्टरची हेल्प घेऊन तुम्ही काय करू शकता? ऑब्जेक्ट व्हेरिएबल क्रिएट करू शकता. तर डेफ कन्स्ट्रक्टर डबल अंडरस्कोर इनिट डबल अंडरस्कोर. इथे काय तयार केला आपण? एक कन्स्ट्रक्टर. तर कन्स्ट्रक्टर मध्ये इथे तुमचे व्हेरिएबल्स येणार. समजा इथे मी काय करतोय? नेम नावाच्या व्हेरिएबल मध्ये राईट करतो नेम कॉमा इथे राईट करतो मी सॅलरी. स्टार्ट. तर इथे मी काय केलंय? तयार करतोय कन्स्ट्रक्टर. तर कन्स्ट्रक्टर मध्ये आता इथे हे सेव्ह साई नाव कुणामध्ये आलेलं असेल? नेम. आणि 50,000 कुणामध्ये असेल? सॅलरी. पण तुम्हाला ऑब्जेक्ट व्हेरिएबल तयार करायचा आहे, त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? नेम इज इक्वल टू नेम, म्हणजे नेम मध्ये स्टोअर होईल. सॅलरी इज इक्वल टू सॅलरी नावाच्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करतोय. समजा तुम्ही इथे असं पण राईट करू शकता, म्हणजे वेगवेगळा व्हेरिएबल पण तुम्ही घेऊ शकता, पण शक्यतो मी या ठिकाणी सेम व्हेरिएबल घेतो. ओके, पण आता तुम्हाला माहिती आहे ज्या वेळेस तुम्ही आउटपुट रन करणार
आउटपुट रन केल्यानंतर तुम्हाला इथे एक एरर येणार आहे, काय की इथे टोटल मी किती व्हेरिएबल पास केलेत, आर्ग्युमेंट्स 2. इथे किती आर्ग्युमेंट्स घेतलेत मी 2, पण तुम्हाला इथे सांगतोय की कन्स्ट्रक्टर म्हणजे तुम्हाला किती घ्यावं लागतील, 3. तर कन्स्ट्रक्टर मध्ये 3 घ्यायचे म्हणून इथे आपण बाय डिफॉल्ट काय राईट करतो, सेल्फ राईट करतो. आलं लक्षात. आणि स्टोअर करायचे म्हणून इथे राईट करावं लागेल सेल्फ डॉट नेम आणि इथे राईट करावं लागेल सेल्फ डॉट सॅलरी. म्हणजे आता हे जे काय व्हेरिएबल्स आहेत हे व्हेरिएबल कोणते झाले तुमचे, क्लास व्हेरिएबल. हे व्हेरिएबल कोणते झाले तुमचे, ऑब्जेक्ट व्हेरिएबल. क्लिअर आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. ओके. त्यानंतर पहा आता मी थोड्या वेळ इथून कट करतो, डायरेक्ट फंक्शन कॉल करतो. ओके. तर इवन नावाचं फंक्शन कॉल केलंय, फंक्शन माझं कॉल बिल. फंक्शन कॉल झाल्यानंतर फंक्शन मध्ये सुद्धा तुम्हाला एक एरर येतो पहा. फंक्शन मध्ये सुद्धा तुम्हाला बाय डिफॉल्ट राईट करावा लागतो सेल्फ. तुम्ही इथे काही राईट करू शकता पण आपण रिकमेंडेड करतो सेल्फला. ओके. हा, इथे आल्यानंतर आपण इफ एल्स लॅडर शिकलो होतो पहा, आठवतोय, एल्सिफ लॅडर. एल्सिफ लॅडर आठवतोय, आठवतोय. समजा इथे मी राईट करतो पहा इफ आता मला हा ऑब्जेक्ट व्हेरिएबल ऍक्सेस करायचा आहे. हा ऑब्जेक्ट व्हेरिएबल मला ऍक्सेस कर, कशावरून करणार, सेल्फ डॉट सॅलरी. सेल्फ डॉट सॅलरी. समजा इथे 50,000 सॅलरी, इथे सॅलरी मध्ये काय स्टोअर झालेलं आहे, सेल्फ डॉट सॅलरी मध्ये 50,000. आता सेल्फ डॉट सॅलरी म्हणजे काय, 50,000. जर समजा माझी सॅलरी का असेल 1000 पेक्षा जास्त, 10,000 पेक्षा जास्त, अँड सेल्फ डॉट सॅलरी, सेल्फ डॉट सॅलरी काय असेल समजा 25,000 पेक्षा कमी, 25,000 किंवा 25,000 पेक्षा कमी असेल, तर मी या ठिकाणी प्रिंट करतोय ऍव्हरेज सॅलरी. काय करतोय, ऍव्हरेज सॅलरी. आठवतंय ना. हा, त्यानंतर मी एलिफ, इथे काय यूज करावं लागेल, एलिफ. एलिफ. ओके. परत इथून मी ऍज इट इज कंट्रोल सी ने कॉपी करतो, इथे येऊन पेस्ट. जर माझी सॅलरी काय असेल 26,000 पेक्षा जास्त, 26,000 पेक्षा जास्त, किंवा मी इथे लेस दॅन 25 करतो आणि इथे मी ग्रेटर दॅन इज इक्वल टू 25 करतो. जर माझी सॅलरी 25,000 पेक्षा जास्त आणि 50,000 पेक्षा कमी, 50,000 पेक्षा जर कमी असेल तर या ठिकाणी मी प्रिंट करतोय गुड सॅलरी, गुड सॅलरी. परत एक एलिफ घेतोय, कंट्रोल सी ने कॉपी करतोय, या ठिकाणी आलो पेस्ट. जर माझी सॅलरी 50,000 किंवा 50,000 पेक्षा जास्त आणि 75,000 पेक्षा कमी जर असेल तर या ठिकाणी मी राईट करतोय बेस्ट सॅलरी, बेस्ट सॅलरी. आणि अजून एक मी एलिफ यूज करतोय, जर समजा माझी सॅलरी 75,000 पेक्षा जास्त आणि 1,00,000 कमी, किती झाले 10,000, अजून एक 0 जर असेल तर या ठिकाणी प्रिंट करतोय समजा वाव. ओके. आणि जर माझी सॅलरी याच्यापैकी नसेलच, समजा माझी सॅलरी काय असेल 10,000 पेक्षा कमी असेल किंवा याच्या व्यतिरिक्त जर टाकली तर ऑटोमॅटिकली कुठे जाणार, आपण एल्स कडे जाणार आणि एल्स कडे प्रिंट करतोय मी या ठिकाणी बॅड सॅलरी. बॅड सॅलरी म्हणजे कुठे जाणार, तो 10,000 पेक्षा कमी. अलग लक्षात. समजा इथे मला काय करावं लागेल, इज इक्वल टू राईट करावं लागेल. जर माझी सॅलरी 10,000 पेक्षा मोठी आणि 25,000 पेक्षा कमी असेल तर ऍव्हरेज सॅलरी. पण माझी सॅलरी 5,000 आहे, याच्यामध्ये बसतोय का, कोणत्या कंडिशन मध्ये बसतोय का नाही, ऑटोमॅटिकली कुठे जाणार, एल्स कडे जाणार. एल्स कडे जाऊन तो काय प्रिंट करणार, बॅड सॅलरी. चेक करायचं एक्झाम्पल. हे पहा, समजा आता मी या ठिकाणी एक क्लास तयार केला, हे क्लास मध्ये माझ्या ठिकाणी क्लास व्हेरिएबल आहे, हे ऑब्जेक्ट व्हेरिएबल आहे आणि या ठिकाणी क्लास मध्ये एक मेथड आहे. इथपर्यंत क्लिअर आहे. ओके. मी या ठिकाणी क्लासचा ऑब्जेक्ट तयार केला इवन. इवन मध्ये समजा एक एम्प्लॉई आहे, तर त्याने त्याचं नाव पास केलंय, त्याने त्याची सॅलरी पास केली आणि मी इथे मेथड कॉल करतोय इवन डॉट स्टेटस फंक्शन. इथे माझी मेथड कॉल होईल, जे काय मी या ठिकाणी टाकलेलं आहे ते या ठिकाणी एक्झिक्यूट होईल. चला, तर आउटपुटला काय येईल सांगा. 50,000 त्यांनी पास केले, आउटपुट फंक्शन कॉल केलंय त्यांनी, बेस्ट सॅलरी. 50,000 कशामध्ये येईल, मला वाटतं याच्यामध्ये आपला आउटपुट यायला पाहिजे बेस्ट सॅलरी. तर कंट्रोल एस ने फाईल सेव्ह करतोय, प्रोग्राम मी या ठिकाणी येऊन रन करतोय. डेस्कटॉप पायथॉन B2 फोल्डर, इथे आल्यानंतर हे सर्वच्या सर्व कट,
cmd py फाईल नंबर 39 class.py. ओके, इथे काहीतरी चुकलंय माझं, सिंटॅक्स एरर एक्सपेक्टेड. एलिफच्या शेवटी काय राहिलं आपलं कोलन. आपण कॉपी पेस्ट केल्यामुळे तसं होतं. ठीक आहे, कंट्रोल एस ने फाईल सेव्ह. परत या ठिकाणी प्रोग्राम रन. नेम इज नॉट डिफाईन्ड, डिड यू मेन नेम. हा सॉरी, तर एक मिस्टेक राहिली इथे. पहा हे नेम मध्ये आलं, नेमचा एन कॅपिटल आहे. ओके, तर अशा बारीक बारीक गोष्टी लक्षात असू द्या. ठीक आहे, तर जितकं जास्त तुम्ही चुकत जाताल तितकं जास्त तुम्हाला शिकायला भेटत जाईल. जे नेम तुम्ही या ठिकाणी इथे घेतलेलं आहे तेच नेम तुम्हाला खाली घ्यावा लागेल. परत कंट्रोल एस ने फाईल सेव्ह. परत प्रोग्राम रन. इथे परत सपोर्टेड बिटवीन इन्स्टन्स ऑफ str अँड इंट. तर आता तो कन्सिडर काय करतोय या ठिकाणी, तो स्ट्रिंग कन्सिडर करतोय. काय कन्सिडर करतोय तो, ऍज अ स्ट्रिंग कन्सिडर करतोय. आणि स्ट्रिंग मध्ये आपण या ठिकाणी ऑपरेटर युज केलंय. पहा सेल्फ डॉट सॅलरी इथे आपण युज केलेलं आहे. पहा सेल्फ डॉट सॅलरी इथे तो काय करतोय, युज करतोय. तर मग काय करावं लागेल, इथे पास करत असताना तो एक कन्सिडर काय करतोय, स्ट्रिंग कन्सिडर करतोय. काय कन्सिडर करतोय, स्ट्रिंग. का, कारण या ठिकाणी जे मी 50,000 इथे पास केलंय, पास करत असताना मी डबल कोट मध्ये पास केलंय. म्हणजे याचाच अर्थ 50,000 या ठिकाणी काय स्ट्रिंग आहे. म्हणजे 50,000 कुणामध्ये स्टोअर झाले तर आपले सॅलरी. सॅलरीचा डेटा टाइप काय, स्ट्रिंग. आणि इथे मी सॅलरी चेक करतोय कुणासोबत, नंबर सोबत, इंटिजर सोबत. तर स्ट्रिंग एक स्ट्रिंग आहे, एक इंटिजर आहे. होणार आहे का, नाही. त्याच्यामुळे मला पास करत असताना मी त्यात पास करतो ऍज अ इंटिजर म्हणून. आलं लक्षात, समजतंय. मी मुद्दामून या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय. परत कंट्रोल एस ने फाईल सेव्ह. परत प्रोग्राम मी रन करतोय. आउटपुट काय आलाय, बेस्ट सॅलरी. तर मी आता काय करतोय, परत एका क्लासचे तुम्ही मल्टिपल ऑब्जेक्ट क्रिएट करू शकता. तर मी परत एक ऑब्जेक्ट क्रिएट करतो. तुम्ही किती ऑब्जेक्ट तयार करू शकता. समजा इथे पहा E2 नावाचा एक मी ऑब्जेक्ट तयार केला. ह्या क्लासचा काय तयार केला, एक ऑब्जेक्ट. आणि इथे मी समजा पास करतोय मी आकाश. आणि आकाश मध्ये या ठिकाणी त्याची सॅलरी पास करतोय 80,000. आणि इथे मी हा E2 काय करतोय, फंक्शन कॉल केलं. त्या क्लास मधली मेथड काय केली, त्यांनी कॉल केली. आता ज्यावेळेस E2 कॉल करेल, ज्यावेळेस E2 नावाचं ऑब्जेक्ट माझ्या या ठिकाणी कॉल होतोय, त्यावेळेस आकाश नाव कोणामध्ये जाणार, नेम मध्ये. 80,000 कुणामध्ये जाणार, सॅलरी मध्ये. इथे आता सॅलरी सेल्फ डॉट नेम मध्ये काय येणार, आकाश. सेल्फ डॉट सॅलरी मध्ये काय येणार, 80,000. जो ऑब्जेक्ट अगोदर कोणता ऑब्जेक्ट कॉल होईल, माझा E1, त्यानंतर E2. आलं लक्षात. म्हणजे इथे माझं जो काय क्लास असेल, इथे जी माझी मेथड असेल, किती वेळेस कॉल होणार आहे, 2 वेळेस. पहिल्यांदा पहिला ऑब्जेक्ट कॉल करेल, त्यानंतर सेकंड ऑब्जेक्ट. तर इथे आउटपुट काय भेटला आपल्याला, बेस्ट सॅलरी. इथे काय भेटेल, वाव. हे पहा कंट्रोल एस ने फाईल सेव्ह. इथे मी आलो, इथे येऊन चेक करा, पहिला ऑब्जेक्ट, दुसरा ऑब्जेक्ट, असे किती ऑब्जेक्ट एका क्लासचे तुम्ही किती ऑब्जेक्ट या ठिकाणी तुम्ही तयार करू शकता. तर समजतंय, क्लास समजतोय, ऑब्जेक्ट समजतोय, क्लास व्हेरिएबल समजतोय, ऑब्जेक्ट व्हेरिएबल समजतोय, मेथड समजते. तुम्हाला समजते. काल ज्यांना समजलं नव्हतं त्यांच्यामुळे मला हे एक्झाम्पल परत घ्यावा लागले. पण आता क्लिअर आहे का, आता क्लिअर आहे. ओके, तर मी इथे पहा अजून एक मेसेज प्रिंट करतो. प्रिंट, इथे मला असं राईट करायचंय. समजा इथे मी पास केलेलं साई वर्किंग इन. आता इथे आपण याचं काही यूज केलेलंच नाहीये. साई वर्किंग इन TCS कंपनी असं मला या ठिकाणी राईट करायचंय. इन पुणे लोकेशन असं. तर इथे पहा मला साई, आपण फॉर्मॅट फंक्शन शिकलो होतो, आठवत आहे का, डॉट फॉर्मॅट. इथे मी यूज करतो पहा डॉट फॉर्मॅट फंक्शन, आठवतंय, सिक्वेन्सली स्टोअर होणार. तर साई वर्किंग इन TCS कंपनी इन लोकेशन. म्हणजे इथे पहा पहिल्याला काय स्टोअर करायचं आपल्याला, सेल्फ डॉट नेम. दुसरी व्हॅल्यू काय स्टोअर होणार आहे, कंपनी. पण आता कंपनी डायरेक्ट तुम्ही ऍक्सेस करू शकता का, नाही. कंपनी कोणता आहे, व्हेरिएबल आहे, क्लास व्हेरिएबल. तुम्हाला ऍक्सेस करायचा असेल तर त्याचा क्लास काय आपला, EMP डॉट कंपनी. आणि तिसरा काय आहे, लोकेशन मला प्रिंट करायचं. तर परत
emp डॉट लोकेशन. मग तुम्ही क्लास व्हेरिएबल त्याच्या क्लास वरून ऍक्सेस करता. क्लास व्हेरिएबल कशावरून ऍक्सेस करता? त्याच्या क्लासवरून. तर इथे पहा, याला इथे इथे काय स्टोअर होणार? नेम प्रिंट होणार. एक मिनिट, इथे नेम प्रिंट होणार, इथे कंपनी प्रिंट होणार, इथे लोकेशन प्रिंट होणार. समजा इथे या ठिकाणी हा ऑब्जेक्ट कॉल झाला. ओके, सेल्फ डॉट नेम मध्ये इथे काय? सेल्फ डॉट नेम काय असेल? साई. साई वर्किंग इन TCS कंपनी इन पुणे लोकेशन. मी इथे पुढे टाकतो पुणे लोकेशन. आलं का लक्षात? तर पहिली व्हॅल्यू पहिलीला, दुसरी व्हॅल्यू दुसरीला, तिसरी व्हॅल्यू तिसऱ्याला. क्लिअर आहे? फॉर्मॅट फंक्शन आपण शिकलेलो आहोत पाठीमागच्या लेक्चर मध्ये. ज्यांना कुणाला आठवत नसेल त्यांनी पाठीमागचे व्हिडिओ चेक करा. तिथे जाऊन तुम्ही तो कन्सेप्ट क्लिअर करू शकता. परत कंट्रोल एस ने फाईल सेव्ह, परत प्रोग्रामवर आलोय, देन चेक अगेन. आउटपुट काय येतोय पहा. तर EMP ऑब्जेक्ट हॅज नो ऍट्रिब्यूट नेम. डिड यू मेन नेम? कुठेतरी चुकलंय आपलं. परत सेल्फ डॉट नेम, स्पेलिंग मिस्टेक, सेल्फ डॉट एन कॅपिटल. ओके, मिस्टेक आली लक्षात? ओके, चेक करा. पहा, साई वर्किंग इन TCS कंपनी इन पुणे लोकेशन, बेस्ट सॅलरी. आकाश वर्किंग इन TCS कंपनी इन पुणे लोकेशन आणि वाव. तर मी या ठिकाणी इथे राईट केले. आता मी इथे किती ऑब्जेक्ट तयार करू शकतो? मी 100 ऑब्जेक्ट तयार करेल. मला या ठिकाणी हे व्हेरिएबल, ही मेथड परत 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 राईट करण्याची आवश्यकता आहे का? नाही. मी डायरेक्ट ऑब्जेक्ट क्रिएट करणार आणि फंक्शन आणि व्हेरिएबल्स काय करणार? मी कॉल करणार. तर ऑनलाईनचे मेंबर्स तुम्हाला समजतंय? काल ज्यांना समजलं नव्हतं त्यांना टॉपिक समजतोय? ओके, तर आपण पाहिले पहा आता व्हेरिएबल्स पाहिले. तर इथे मी राईट करतोय टाइप्स ऑफ व्हेरिएबल, टाइप्स ऑफ व्हेरिएबल्स इन क्लास. सांगा कोणकोणत्या टाइप्स आहेत? आपण आता क्लासचे टाइप्स पाहिलेत ना, व्हेरिएबलचे टाइप्स क्लासमध्ये कोणकोणते? 2 टाइप आहेत. कोणकोणते टाइप? क्लास व्हेरिएबल अँड ऑब्जेक्ट व्हेरिएबल. क्लास व्हेरिएबल्स आणि दुसरा पाहिला आपण ऑब्जेक्ट व्हेरिएबल. ठीक आहे, तर लक्षात घ्या, क्लास व्हेरिएबललाच आपण या ठिकाणी म्हणू शकतो स्टॅटिक व्हेरिएबल. क्लास व्हेरिएबललाच आपण म्हणतो स्टॅटिक व्हेरिएबल. इथे मी राईट करतो स्टॅटिक व्हेरिएबल. आणि ऑब्जेक्ट व्हेरिएबलला आपण या ठिकाणी म्हणतोय नॉन स्टॅटिक व्हेरिएबल. आता स्टॅटिक म्हणजे काय ते तुम्हाला मी पुढे एक्सप्लेन करतो. तर पहा, ऑब्जेक्टलाच म्हणतो आपण नॉन स्टॅटिक, किंवा आपण याला म्हणू शकतो इन्स्टन्स व्हेरिएबल. इन्स्टन्स व्हेरिएबल म्हणजे या ठिकाणी पहा, क्लास आणि स्टॅटिक व्हेरिएबल दोन्ही एकच झाले. ऑब्जेक्ट व्हेरिएबल, नॉन स्टॅटिक व्हेरिएबल, इन्स्टन्स व्हेरिएबल हे काय झाले? एकच झाले. क्लिअर आहे का? ओके, तर आता क्लास व्हेरिएबल्स आपण कुठे क्रिएट करतोय? समजा इथे मी राईट करतो पहा, इफ द क्लास, इफ द, हा बोला, if the value of variables is same for all objects, that variables is called as class variables. That variables are called as क्लास व्हेरिएबल. म्हणजे काय थोडक्यात? आता आपण ऑब्जेक्ट किती पण तयार करू शकतो. ऑब्जेक्ट आपण किती पण तयार करू शकतो. जसे या ठिकाणी मी 2 ऑब्जेक्ट तयार केले. इथे कंपनी आणि लोकेशन काय आहेत आपले? क्लास व्हेरिएबल. म्हणजे या ठिकाणी ऑब्जेक्ट यूज करू शकतो पहा. हा पण ऑब्जेक्ट यूज करू शकतो व्हेरिएबल, आणि हा पण ऑब्जेक्ट काय करू शकतो? व्हेरिएबल यूज करू शकतो. थोडक्यात काय? इफ द व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल इज सेम फॉर ऑल ऑब्जेक्ट. प्रत्येक ऑब्जेक्ट साठी त्या व्हॅल्यू कशा आहेत? सेम आहेत. त्याला आपण म्हणतोय क्लास व्हेरिएबल. आणि ऑब्जेक्ट व्हेरिएबल मध्ये काय? त्याचं विरुद्ध काय? इफ द व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल डिफरंट फॉर ऑल ऑब्जेक्ट्स, डिफरंट फॉर ऑल ऑब्जेक्ट, डिफरंट फॉर ऑल ऑब्जेक्ट. म्हणजे इथे आपण व्हेरिएबल तयार केले. हे व्हेरिएबल कोणते? समजा आपण ते ऑब्जेक्ट व्हेरिएबल इथे तयार करणार, पण प्रत्येक ऑब्जेक्ट साठी ते व्हेरिएबल कसे आहेत? डिफरंट आहेत. क्लास मध्ये सेम असतात आणि ऑब्जेक्ट व्हेरिएबल हे काय आहेत तुमचे? डिफरंट असतात. त्यानंतर पुढे क्लास व्हेरिएबल क्रिएटेड इनसाइड द क्लास. द क्लास व्हेरिएबल्स क्रिएटेड इन, कुठे क्रिएट करतोय? क्रिएटेड इन
इनसाइड द क्लास आणि ऑब्जेक्ट व्हेरिएबल कुठे तयार करतो आपण इनसाइड द ते ऑब्जेक्ट व्हेरिएबल आहे कुठे तयार करतो आपण इनसाइड द कन्स्ट्रक्टर कुठे तयार करतो आपण इनसाइड द कन्स्ट्रक्टर जसं इथे हे पहा मी ऑब्जेक्ट व्हेरिएबल तयार केला कुणाच्या आतमध्ये तयार केला एका कन्स्ट्रक्टरच्या आतमध्ये क्लिअर आहे ओके त्यानंतर पहा क्लास व्हेरिएबल इज आल्सो कॉल्ड ॲज स्टॅटिक व्हेरिएबल आणि ऑब्जेक्ट व्हेरिएबल इज आल्सो कॉल्ड ॲज नॉन स्टॅटिक ऑर इन्स्टन्स व्हेरिएबल ती काय मी या ठिकाणी लाईन राईट करत नाही कारण ते वरती मी मेन्शन केलेलं आहे त्यानंतर पहा क्लास व्हेरिएबल इज आल्सो कॉल्ड ॲज स्टॅटिक व्हेरिएबल बिकॉज द क्लास व्हेरिएबल मध्ये जे काय व्हेरिएबल्स आहेत हे कसे तुमचे फिक्स आहेत तुम्ही त्याच्यामध्ये चेंज करू शकत नाही समजा या ठिकाणी ऑब्जेक्ट आहे ऑब्जेक्टला वाटलं की या ठिकाणी क्लास मधला व्हेरिएबल मध्ये मला काय करायचं अपडेट करा तो करू शकत नाही स्टॅटिक म्हणजे काय फिक्स स्टॅटिक म्हणजे काय फिक्स तर इथे मी राईट करतो पहा क्लास व्हेरिएबल इज स्टॅटिक बिकॉज the value is fixed because value is fixed आपण चेंज करू शकत नाही त्यानंतर जो काय आपला ऑब्जेक्ट व्हेरिएबल असतो तो ऑब्जेक्ट व्हेरिएबल मधल्या व्हॅल्यू काय करू शकतो आपण चेंज करू शकतो ऑब्जेक्ट विल बी चेंज म्हणजे आपण काय करू शकतो ते चेंज करू शकतो जसे इथे चेंज केलेत पहा आपल्याला वाटलं या ठिकाणी 2 आहेत मी तिसरा पण घेऊ शकतो समजा इथे थोडा वेळ मी इथे साईड टाकलेलं मी पुढे जाऊन त्याला चेंज पण करू शकतो ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट क्लास व्हेरिएबल क्रिएटेड ओनली वन टाइम क्लास व्हेरिएबल्स क्रिएटेड ओनली वन टाइम म्हणजे आपण फक्त एकच टाइम काय करू शकतो क्लास व्हेरिएबल आपण क्रिएट करू शकतो आणि ऑब्जेक्ट व्हेरिएबल आपण काय करू शकतो मल्टिपल टाइम्स किंवा मोर दॅन वन एकापेक्षा जास्त तुम्ही काय करू शकता क्रिएट करू शकता इथे आपण क्लासच्या ऐवजी इथे ऑब्जेक्ट राईट करावं लागेल ऑब्जेक्ट व्हेरिएबल इथे पण काय राईट करावं लागेल ऑब्जेक्ट व्हेरिएबल्स क्रिएटेड मोर दॅन वन टाइम एकापेक्षा जास्त टाइम तुम्ही क्रिएटेड करू शकता त्यानंतर पहा पुढे क्लास व्हेरिएबल इनसाइड द मेथड इफ यू यूज जर समजा तुम्हाला क्लास व्हेरिएबल हा इथे आपण क्लास व्हेरिएबल क्रिएट केलेला आहे जर समजा तुम्हाला मेथडच्या आतमध्ये यूज करायचा असेल तर तुम्ही कसं यूज करता त्या व्हेरिएबलच्या अगोदर तुम्ही काय करता त्या क्लासचं नेम टाकता जसं ना इथे पहा त्या व्हेरिएबलच्या अगोदर आपण काय टाकलं त्या क्लासचं नेम इनसाइड द मेथड आणि जर समजा तुम्हाला ऑब्जेक्ट व्हेरिएबल तुम्हाला त्या मेथडच्या आतमध्ये यूज करायचा असेल तुम्ही काय करता डायरेक्टली तुम्ही काय करता तो व्हेरिएबलचं नेम राईट करा जसं इथे सेल्फ डॉट नेम मी डायरेक्ट राईट केलं सेल्फ डॉट नेम सेल्फ डॉट सॅलरी पण हा माझा क्लास व्हेरिएबल आहे तिथे काय टाकावं लागलं मला emp डॉट कंपनी डिफरन्स समजतोय इथे मी तो डिफरन्सच राईट करून देतोय तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये म्हणा किंवा ऍप्टी मध्ये म्हणा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो डिफरन्स बिटवीन क्लास व्हेरिएबल अँड ऑब्जेक्ट व्हेरिएबल त्यावेळेस तुम्ही असे डिफरन्स इथे सांगू शकता तर इफ यू वॉन्ट टू यूज क्लास व्हेरिएबल इनसाइड द मेथड तर लक्षात घ्या मेथड म्हणजेच काय फंक्शन जर आपण आतापर्यंत फंक्शन शिकत आलो पण तेच फंक्शन जर आपल्या क्लासमध्ये जर असेल त्याला काय म्हणतात आपण काय म्हणतो मेथड म्हणतो काय म्हणतो मेथड यूज क्लास नेम अलॉंग विथ ते राईट करतो अलॉंग विथ क्लास व्हेरिएबल डायरेक्ट तुम्हाला काय करावं लागेल क्लासचं नेम तुम्हाला राईट करावं लागेल आणि जर समजा तुम्ही ऑब्जेक्ट व्हेरिएबल तुम्हाला तुमच्या मेथड मध्ये ऍक्सेस करायचा असेल तुम्ही काय करू शकता डायरेक्टली काय करू शकता वी कॅन यूज डायरेक्टली इनसाइड द मेथड
जे आतापर्यंत आपण शिकलोय तेच फक्त इथे मी राईट केलेलं आहे बस. तर डिफरन्स लक्षात आलाय. क्लास व्हेरिएबल आणि ऑब्जेक्ट व्हेरिएबल. क्लास व्हेरिएबललाच आपण स्टॅटिक आणि ऑब्जेक्ट व्हेरिएबललाच आपण नॉन स्टॅटिक आणि इन्स्टन्स व्हेरिएबल म्हणतो. क्लिअर आहे का? ओके. त्यानंतर पुढे दुसरा डिफरन्स पाहू आपण. डिफरन्स बिटवीन कन्स्ट्रक्टर अँड मेथड. कन्स्ट्रक्टर अँड मेथड हे काय आपली कन्स्ट्रक्टर, ही काय आपली मेथड. एका क्लासमध्ये तुम्ही जितके पाहिजे तितके तुम्ही मेथड क्रिएट करू शकता, पण एका क्लासमध्ये एकच कन्स्ट्रक्टर असतो. ओके. तर इथे मी वाटलंच तुम्हाला राईट करून देतो. डिफरन्स बिटवीन कन्स्ट्रक्टर अँड मेथड. कन्स्ट्रक्टर अँड मेथड. सगळ्यात पहिल्यांदा राईट करतो या ठिकाणी मी कन्स्ट्रक्टर, इथे राईट करतो मी मेथड. ओके. तर इथे कन्स्ट्रक्टरचं थोडेफार आपण पॉइंट्स राईट करूया. सगळ्यात पहिला पॉइंट, कन्स्ट्रक्टर नेम. जर समजा तुम्हाला कन्स्ट्रक्टर क्रिएट करायचा असेल, कन्स्ट्रक्टर नेम इज काय, डबल अंडरस्कोर इनिट डबल अंडरस्कोर. हे काय झालं आपलं कन्स्ट्रक्टर नेम इन पायथन. पायथन मध्ये तुम्हाला कन्स्ट्रक्टर घ्यायचं असेल त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, डबल अंडरस्कोर इनिट डबल अंडरस्कोर. त्यानंतर मेथड तुम्हाला तयार करायचं असेल तर कसं करतो आपण. मेथडला नेम काय असतंय, मेथड नेम इज कॅन बी. काय घेऊ शकतो आपण मेथडला नेम. इथे जसं मेथडचं नेम घेतलं मी स्टेटस, काय घेऊ शकतो आपण आपल्या मनाने काही घेऊ शकतो. मेथड नेम इज एनी नेम. तुम्ही तुमच्या मनाने काही मेथडला नेम देऊ शकता, पण कन्स्ट्रक्टरला तुम्हाला कंपल्सरी डबल अंडरस्कोर इनिटच राईट करावा लागेल. त्यानंतर पुढे कन्स्ट्रक्टर यूज टू इनिशियलाइज क्रिएट ऑब्जेक्ट व्हेरिएबल. इथे राईट करतो मी कन्स्ट्रक्टर इज यूज टू इनिशियलाइज or क्रिएट ऑब्जेक्ट व्हेरिएबल. म्हणजे तुम्हाला जर ऑब्जेक्ट व्हेरिएबल क्रिएट करायचा असेल तर कन्स्ट्रक्टर तुम्हाला लागेल. आणि मेथड कशासाठी, मेथड टू यूज बिझनेस लॉजिक. मेथड इज यूज टू बिझनेस लॉजिक. तर मेथड मध्ये आपण काय राईट करतोय, आपला जो प्रोग्राम सॉल्व्ह करायचा आहे त्याचं लॉजिक आपण या ठिकाणी मेथड मध्ये राईट करतो. ठीक आहे. मेथड इज यूज टू राईट बिझनेस लॉजिक, म्हणजे ते प्रोग्राम रिलेटेड लॉजिक आपण या ठिकाणी राईट करतो. त्यानंतर नेक्स्ट, कन्स्ट्रक्टर विल बी एक्झिक्युटेड ऑटोमॅटिकली व्हाईल ऑब्जेक्ट इज क्रिएटेड. इथे राईट करतो कन्स्ट्रक्टर विल बी executed automatically while object is created. आता पहा, आपण ऑब्जेक्ट क्रिएट केला. मी या ठिकाणी ऑब्जेक्ट क्रिएट केल्यानंतर इथे मी कन्स्ट्रक्टर कॉल केलाय का, इथे मी कॉल काय केलाय, मेथड कॉल केली. तर मेथड मला कॉल करावं लागते, पण कन्स्ट्रक्टर बाय डिफॉल्ट कॉल होतो. ज्यावेळेस तुम्ही ऑब्जेक्ट कॉल करता ऑटोमॅटिकली कन्स्ट्रक्टर काय होतो, कॉल होतो. पण मेथड कॉल होतीये का, मेथड कॉल बाय डिफॉल्ट होत नाहीये. तर मेथड विल बी एक्झिक्युटेड. ज्या वेळेस आपण कॉल करतो त्यावेळेसच मेथड काय होते, आपली कॉल होते. व्हेन वी कॉल द मेथड. ज्यावेळेस आपण कॉल करू त्यावेळेसच मेथड कॉल होईल. आणि सगळ्यात शेवटचा, कन्स्ट्रक्टर विल बी कॉल्ड ओनली वन टाइम. कन्स्ट्रक्टर कॉल, हा पॉइंट महत्वाचा आहे. कन्स्ट्रक्टर विल बी कॉल ओनली वन टाइम पर वन ऑब्जेक्ट. आणि याच्याच विरुद्ध असेल, मेथड विल कॉल मल्टिपल टाइम्स, n नंबर टाइम्स. मेथड्स विल बी कॉल्ड
n number of times, n number of times per one object. समजतंय काय डिफरन्स? प्रॅक्टिकली दाखवतो. तर फक्त शेवटचा पॉइंट लक्षात घ्या. कन्स्ट्रक्टर ज्यावेळेस तुम्ही ऑब्जेक्ट करता एकदाच कॉल होतो आणि ज्यावेळेस तुम्ही मेथड कॉल करता तर एका ऑब्जेक्ट मध्ये तुम्ही मल्टिपल टाइम्स मेथड कॉल करू शकता. सेम हेच एक्झाम्पल. समजा इथे मी एक ऑब्जेक्ट तयार केलाय. ओके, हा इथे मी मेथड कॉल केली, बरोबर आहे. मी या ठिकाणी मेथड किती पण वेळेस कॉल करू शकतो. आता इथे पहा, मी हे जे ऑब्जेक्ट तयार केला, E1 नावाचा ऑब्जेक्ट तयार केला, तर इथे माझा E1 नावाचा ऑब्जेक्ट कॉल होणार. कॉल झाल्यानंतर इथे मी कन्स्ट्रक्टर आहे. तर मला सांगा इथे मी ज्यावेळेस हे मेथड कॉल करतोय तर या पूर्ण आउटपुट मध्ये कन्स्ट्रक्टर माझा किती वेळेस कॉल होणार? कन्स्ट्रक्टर 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 ओनली वन टाइम. आणि मेथड किती वेळेस कॉल होणार आहे? 1 2 3 4 5 टाइम्स. म्हणजे इथे 50,000 ला आउटपुट काय येणार आहे आपल्याला? गुड सॅलरी. गुड सॅलरी किती वेळेस आउटपुट भेटेल? गुड सॅलरी किती वेळेस? 5 टाइम्स. तर इथे पहा, कंट्रोल एस ने फाईल सेव्ह. इथे आलो, चेक करा. हे पहा इथे किती वेळेस कॉल झालाय? 5 टाइम्स. वाटलंच तर पहा, आता तुम्हाला कन्स्ट्रक्टर इथे दिसत नाहीये, तर कन्स्ट्रक्टर मध्ये इथे मी प्रिंट करतो या ठिकाणी हॅलो. ओके, कन्स्ट्रक्टर मध्ये एक प्रिंट टाकला, कंट्रोल एस ने फाईल सेव्ह केली, परत या ठिकाणी रन करा. ओके, हॅलो किती वेळेस प्रिंट झालाय? 1 टाइम. मेथड किती वेळेस कॉल झाले? 5 टाइम्स. तर त्याचा अर्थ हेच आहे की ज्या वेळेस तुम्ही ऑब्जेक्ट कॉल करता, ऑब्जेक्ट त्या ठिकाणी तुम्ही कॉल करता, कन्स्ट्रक्टर एकदाच कॉल होतंय, पण मेथड तुम्ही n नंबर ऑफ टाइम्स तुम्ही काय करू शकता? कॉल करू शकता.